नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 22 सप्टेंबर 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये किती पाऊस झाला आहे, त्याचा परिणाम उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात किती वाढ झालेली आहे आणि त्याचबरोबर दौंडच्या विसर्गामध्ये किती घट किंवा वाढ झालेली आहे, वीरचा विसर्ग निरेत किती आहे, याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 497.240 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 122.17 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 58.51 TMC. काल दिवसभरामध्ये गेल्या 24 तासामध्ये उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जवळपास 60 मिलीमीटर म्हणजे या पावसाळ्यातला दुसरा मोठा पाऊस. गेल्या 15 दिवसाखाली 95 मिलीमीटर एवढा पाऊस पडला होता. आता ह्या पावसाळ्यातला दुसरा मोठा पाऊस काल दिवसभरात झाला आहे, तो 60 मिलीमीटर एवढा झालेला आहे. म्हणजे आतापर्यंत उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 600 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. या काल पडलेल्या पावसामुळे उजनी धरणाची पाण्याची पातळी झपाट्याने वाढू लागली असल्यामुळे उजनी धरण प्रशासनाने उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात जे येत होतं, काल दिवसभरात 15,000 क्युसेकचा विसर्ग होता, तो रात्री 10:30 वाजता तो 30,000 करण्यात आला आणि आता सकाळी 5:45 वाजता तो 70,000 क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीमध्ये सोडला जातोय आणि पॉवर हाऊसचं 1600 क्युसेक्स असे 71,600 क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीमध्ये सोडला जातोय. त्यामुळे आणखी या विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु दुसरी आनंदाची गोष्ट अशी की दौंडचा जो विसर्ग आहे तो सातत्याने घटताना दिसतोय. खरं तर दौंडचा विसर्ग वाढला असता तर आणखी जास्त पाणी सोडावं लागलं असतं, परंतु एक आनंदाची अशी बाबच म्हणावं लागेल, कारण दौंडचा विसर्ग आणि इतर पाऊस जर दोन्ही मिळून जर पडला असतं आलं असतं तर पाणी जास्त वाढावं लागलं असतं प्रशासनाला, परंतु असं काय झालं दिसत नाही. कारण दौंडचा विसर्ग काल रात्री 12,118 क्युसेकचा होता, तो आता सध्याला 11,456 क्युसेकचा विसर्ग सध्याला दौंडमधून उजनी धरणाच्या दिशेने येतोय. आणि वीरमधून नीरा नदीमध्ये जे पाणी सोडलं जातं त्यामध्येही मोठी घट झालेली आहे, कपात झालेली आहे. त्यामुळं भीमा नदीचं पात्र जरी 71,600 क्युसेकचा विसर्ग उजनीचा असला तरी वीरचा विसर्ग फारच अत्यल्प आहे. तो सध्याला 5,637 क्युसेकचा विसर्ग सध्याला वीरमधून नीरा नदीमध्ये सोडला जातोय. आणि उजनीतून जे योजना चालू आहेत, मेन कालवा, बोगदा आणि सिनामाडा उपसा सिंचन, ह्या योजना रोजच्या प्रमाणे त्याच क्युसेकनं पाणी चालू आहे. त्यामुळं आणखी पाणी वाढण्याची शक्यता आहे, कारण पाऊस काल जास्त झाला असल्यामुळं जवळपास 200 किलोमीटर चौरस किलोमीटरचा एरिया असलेला उजनी धरण, या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 60 मिलीमीटर पाऊस म्हणजे मोठा पाऊस आहे. त्यामुळं याचा परिणाम पाणीसाठ्यामध्ये वाढ होण्यात आणि उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात होणार आहे. त्यामुळे आणखी पाणी वाढू शकतं, कदाचित संध्याकाळपर्यंत आणखी ह्यामध्ये वाढ झालेली दिसेल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.